स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीत डिझायनरवर। तर फ्रेंड्स, आजपासून आपण फ्री ऑनलाईन आरी वर्कच्या क्लासला सुरुवात करत आहोत। यामध्ये आपण बघणार आहे बेसिक, ॲडव्हान्स आणि 3D वर्क। जर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा घरी बसल्या फ्री आरी वर्क शिकायची इच्छा असेल तर आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण घेऊन आलो आहे 30 दिवसाचा फ्री आरी वर्क क्लास। यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग आपण सुरू करू। आज आहे आपला डे 1। यामध्ये मी तुम्हाला मटेरियलची माहिती सांगणार आहे आणि कशाचा वापर कुठं करायचा ते। सगळ्यात पहिले आपण बघणार आहे रिंग। मी जी रिंग घेतली आहे ती 16 इंची आहे। यामध्ये 18 इंची सुद्धा असते, पण मी माझ्या स्टँडनुसार घेतली आहे 16 इंची। रिंगमध्ये फॅब्रिक फिक्स करून त्यानंतर आपण स्टँडवरती ठेवायचं असतं, ते मी तुम्हाला नंतर करून दाखवणार आहे। यानंतर आपण बघणार आहे नीडल्स। नीडल्स ह्या 2 प्रकारच्या असतात, एक असते बारीक आणि एक असते जाड। बारीक याचा वापर आपण मण्यासाठी करतो आणि जी थोडीशी जाड असते त्याचा वापर आपण थ्रेड वर्कसाठी करतो। मटेरियलमध्ये सगळ्यात पहिले येतं सिल्क थ्रेड, ज्याचा वापर आपण वर्कसाठी करतो। यामध्ये भरपूर कलर ऑप्शन असते, आपण आपल्या ब्लाऊजच्या कॉम्बिनेशननुसार घ्यायचा असतो। सिल्क थ्रेडने आपण अशा प्रकारचे वर्क करू शकतो। यानंतर आपण बघणार आहोत जरी। जरीचा वापर नेकच्या आउटलाइनिंगसाठी आणि स्लीव्हच्या आउटलाइनिंगसाठी केला जातो। आरी वर्क म्हणलं की सगळ्यात पहिले येतं बीड्स। हे मनी, गोल्डन मनी आणि व्हाईट मनी म्हणजे मोतीमध्ये सुद्धा हे असतं। ही आहे मीडियम साईज आणि ही थोडीशी मोठी, यापेक्षा मोठी साईजसुद्धा असते। आपण जे शक्यतो थोडासा कमी वापर असतो, ह्या दोन्ही बीड्सचा जास्त प्रमाणात वापर होतो वर्कमध्ये। बीड्स घेताना कधी बी क्वालिटीचीच घ्यावं, जेणेकरून नंतर ब्लाऊज खराब होणार नाही। यापेक्षा एक छोटीचं असतं, छोटी साईज असते, त्याला शुगर बीड्स म्हणतात। ते माळात येत नाही, ते आपल्याला पॅकेटमध्ये ग्रामने घ्यावं लागतं। मोत्यांचा वापर आपण अशा वर्कसाठी करतो किंवा केला जातो। यानंतर येतं व्हाईट बीड्स, जे आपल्याला गोल्डन बीड्स म्हणजे साईज अवेलेबल असत्या त्याच आपल्याला व्हाईटमध्ये बी असत्या, शुगर बीड्समध्ये सुद्धा। याच्यापासून आपण असं वर्क करू शकतो। हे आहे गहूमणी, याचा वापर आपण बुट्टीसाठी करतो। त्या वर्कमध्ये सुद्धा होतो, पण बुट्टीमध्ये जरा जास्त प्रमाणात केला जातो। यानंतर आपण बघणार आहोत कुंदन। कुंदनमध्ये आपल्याला पाहिजे तो शेप, पाहिजे ते कलर, भरपूर ऑप्शन असतात। काहींचा असा गैरसमज असतो आरी वर्क म्हणलं का फक्त बीड्स, तसं नाही आहे। यामध्ये डायमंड, जरी, दरदोजी भरपूर याचा वापर केला जातो। डायमंडचं वर्कसुद्धा छान वाटतं। डायमंडचा वापर करून आपण असं वर्क बनवू शकतो, ब्रायडलसाठी खूप छान दिसतं। यानंतर आपण बघू कटमनी। कटमनीमध्ये माझ्याकडे सध्या मोठी साईज अवेलेबल आहे। याच्यात छोटी साईज पण असते आणि पाहिजे तेवढे कलर ऑप्शन असतात, त्यापासून आपण असं वर्क बनवू शकतो। यानंतर आपण बघणार आहोत दरदोजी। दरदोजीमध्ये आहे नक्षी थोडीशी जाडी असते आणि दुसरी जी आहे ही दरदोजी थोडीशी बारक असते। ही बी दरदोजीच आहे, पण हे नक्षी थोडंसं जाडं असतं। याचं वर्कसुद्धा छान होतं। यामध्ये बी आपल्याला भरपूर कलर ऑप्शन असते आणि हे आपल्याला ग्रामने घ्यावं लागतं। दरदोजीचा वापर करून आपण असं वर्क बनवू शकतो, जे की दिसायला खूप छान आणि सिंपल असतं। त्यानंतर आपण बघू टिकली। टिकलीमध्ये बी भरपूर कलर ऑप्शन असते। आपण ड्रेसला, ब्लाऊजला, त्याला नेकला आउटलाइनिंग करून वर्क करू शकतो। टिकलीचा वापर करून आपण हे वर्क बनवू शकतो। त्यानंतर बघूया आपण मिरर। मिररमध्ये आपल्याला साईज भेटतं। सिल्वर कलर ऑप्शन बी असते, पण सिल्वर कलरच चालतो जरा जास्त प्रमाणात। मिररचा वापर करून आपण ब्लाऊज डिझाईन, नेक डिझाईन, ड्रेसेसची डिझाईन बी बनवू शकतो असा वापर करून। त्यानंतर आपण बघूया डायमंड लेस। डायमंड लेस हे आपल्याला 2 कलर कॉम्बिनेशन भेटते। आरी वर्कमध्ये डायमंड लेसचा चांगल्या प्रमाणात वापर केला जातो आणि त्याचं वर्कसुद्धा खूप छान दिसतं। याच्यात आपल्याला 2 कलर ऑप्शन असतात, गोल्डन आणि सिल्वर। जे मी ठेवलं ते गोल्डन आणि हे सिल्वर, हे दोन्ही आपल्याला मीटरमध्ये अवेलेबल असते। तर तुम्हाला हे सगळं याची मटेरियलची माहिती कळलीच असेल, कशाचा वापर कुठं आणि कसा करायचा, नावंसुद्धा माहीत झाले असेल। इथपर्यंत तर क्लिअर आहे, तरी मी एकदा परत रिपीट करते कशाला काय म्हणायचं नावं। तर हे बघा, हे आहे बीड्स, गोल्डन बीड्स, शुगर बीड्स, गहूमणी, नक्षी, दरदोजी, टिकली, डायमंड शेप, दुसऱ्या शेपमधले डायमंड, कटमनी, मिरर, डायमंड लेस,
गोल्डन आणि सिल्वर, नंतर जरी आणि नीडल्स. हे आहे आपल्याला क्लाससाठी लागणारं आरीवर्कचं मटेरियल. हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल. तुम्ही क्लाससाठी सध्याला कमी प्रमाणात आणलं तरी होऊन जाईल. त्यानंतर आपण बघूया स्टँड. तर हे स्टँड आहे. मी सांगितल्याप्रमाणे माझं स्टँड 16 इंची आहे. यात तुम्हाला 18 इंचीसुद्धा अवेलेबल असतं. मी त्याला पाय फिक्स करून घेतलेले आहे. याला आपण कमी जादा करायचं सुद्धा ऑप्शन असतं. त्या ठिकाणी आपल्याला नट दिलेलं असते, त्यानुसार आपण कमी जादा करू शकतो. रिंग फिट बसण्यासाठी कधी जर रिंग लूज होत असली तर आपण ती फिट्ट करून त्यात रिंग फसवू शकतो. सध्याला मी तुम्हाला तसं करून दाखवते. आपल्याला त्यानंतर याच्यात फॅब्रिक फिट्ट करून बसावं लागतं, पण मी सध्याला तुम्हाला सांगते आपल्याला ही रिंग अशा प्रकारे त्यात फसवावं लागते. आता ही झाली मटेरियलची माहिती. आता आपण बघणार आहोत आपण ह्या क्लासमध्ये शिकणार काय काय आहोत. तर आपण यात शिकणार आहोत थ्रेड वर्क, डायमंड वर्क, मिरर वर्क, बीड्स वर्क, दरदोजी वर्क, व्हाईट बीड्स वर्क, कट वर्क, नेट वर्क आणि 3D वर्क. हे सर्व वर्क आपण या क्लासमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आपण सर्व गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. तरीही काही डाऊट असल्यास मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुमचा डाऊट क्लिअर करेल. आता आपण उद्याच्या पार्टमध्ये बघणार आहोत स्टँडवर कपडा कसा लावायचा, बेसिक गोष्टी म्हणजे निडल कशी पकडायची, चेन कशी बनवायची. जर तुम्हाला आरीवर्कचा क्लास करायचा असेल तर आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, म्हणजे नेक्स्ट पार्टचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. थँक्यू. तर भेटूया पुढील पार्टमध्ये.